नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे गुरुवार, सोबतच गुरुपुष्यामृत योग आणि सोबतच विनायक चतुर्थी देखील आहे. गुरुवार म्हटलं की आपल्या घरात एक वेगळाच उत्साह आणि सात्विकता असते. आजचा दिवस आपल्या सगळ्यांनाच खूप स्पेशल असतो. चला तर मग माझ्यासोबत आजची ही सुंदर सकाळ अनुभवूया. सकाळची कामं आटोपली की मग माझ्या दिवसाची सगळ्यात पहिली आणि मुख्य सुरुवात होते ती माझ्या देवघरापासून. देवाला स्नान घालताना मन अगदी प्रसन्न होतं. आज गुरुवार असल्यामुळे मी देवांना छान सुगंधी चंदन लावलंय. गुरुवारी देवाला पिवळी फुलं किंवा सुवासिक फुलं वाहिल्याने गुरुग्रहाचे बळ वाढते. पण आज काय माहीत आमच्या एरियामध्ये फुलं खूप कमी होती. मला हवी तशी काही भेटली नाही. देवघरात दिवा लावला की घरातली सगळी मरगळ आणि नकारात्मकता क्षणात दूर पळून जाते. तुमची देवपूजा झाल्यावर तुम्हाला कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा. देवपूजा झाल्यानंतर आले आपल्या तुळशी मातेजवळ. आपल्या हिंदू धर्मात तुळशीला साक्षात लक्ष्मीचं रूप मानलं जातं. रोज सकाळी स्नान झाल्यावर तुळशीला पाणी अर्पण करणं हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. गुरुवारी तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणं खूप फलदायी मानलं जातं. तुळशीसमोर दिवा लावून जेव्हा आपण तिची प्रार्थना करतो तेव्हा घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदतं असं म्हणतात. मी रोज न विसरता तुळशीला प्रदक्षिणा घालते, तुळशीला पाणी अर्पण करते, ज्यामुळे मनाला एक अनामिक शांतता मिळते. त्यानंतरला वळले आजच्या सर्वात महत्त्वाच्या आणि विशेष सेवेकडे, ती म्हणजे उंबरट्याला हळदीचं लेपन. गुरुवारच्या दिवशी घराच्या मुख्य उंबरट्याला हळद लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. उंबरटा हा आपल्या घराचं रक्षण कवच असतो. जेव्हा आपण त्याला हळदीने लिपतो तेव्हा घरामध्ये नकारात्मक शक्ती, आजारपण किंवा वाईट नजर प्रवेश करू शकत नाही. आणि हळद ही भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे गुरुवारी हे लेपन केल्याने घरात अखंड लक्ष्मीवास राहतो. पण आपल्या बोलण्याला आणि विचारांना एक चांगली दिशा मिळते. जर तुम्ही हे करत नसाल तर पुढच्या गुरुवारपासून नक्की करून बघा. तुम्हाला स्वतःला घरातला बदल जाणवेल. पूजा आणि लेपन झाल्यावर मी शांतपणे आसनावर बसून स्तोत्रपठण केलं. आज फक्त गुरुवार नाही तर गुरुपुष्यामृत योग आहे, सोबतच विनायक चतुर्थी देखील आहे. सकाळी सकाळी जेव्हा आपण घरात स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो तेव्हा घरातले वातावरण तर शुद्ध होतच. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात ही काही मिनटं स्वतःसाठी आणि देवासाठी काढली ना की पूर्ण दिवस अगदी छान एनर्जीने जातो. तर मंडळी, अशी होती माझी आजची देवपूजा, गुरुवारची पूजा, सात्विक आणि भक्तिमय दिनचर्या. हा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही गुरुवारी कोणती विशेष सेवा करता हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, सकारात्मक राहा आणि बोलत राहा. श्री स्वामी समर्थ.